सुरू. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी सन 2025-26 ला सामोरे जाणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या मार्फत प्रथमतः हार्दिक स्वागत करते. तर आजच्या आपल्या इयत्ता 5वी स्कॉलरशिप वर्गासाठीचा विषय आहे बुद्धिमत्ता. या बुद्धिमत्ता विषयातील जो वारंवार वेगवेगळ्या प्रकारे गणित विषयामध्ये आणि तसेच बुद्धिमत्ता विषयामध्ये देखील आपल्याला विचारला जातो असा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे संख्या मालिका. हा संख्या मालिका घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर मी सौ माकोणे सुवर्णा योगेश भास्करराव गलांडे पाटील विद्यालयातील सहशिक्षिका आपणास बुद्धिमत्ता विषयातील संख्या मालिका या विषय पण अभ्यास करणार आहोत. तर प्रथमतः पाहूया संख्या मालिका म्हणजे काय. संख्या मालिका म्हणजे संख्यांची एक अशी विशिष्ट मालिका असते ज्यामध्ये संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या असतात. संख्यामध्ये काहीतरी सहसंबंध असतो. त्या विशिष्ट क्रमाने त्या लयीत संख्या दिलेल्या मांडणीमध्ये दिलेल्या असतात. म्हणजे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये देखील या प्रकारच्या प्रश्नामध्ये संख्या 3, 4, 5च्या गटाने दिल्या जातात आणि शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिला जातो. पण हा प्रश्नचिन्ह म्हणजे या ठिकाणी असलेली संख्या आपल्याला मागील संख्यांचा विचार करून सोडवायची असते. तर ह्या संख्यांची मालिका त्यामध्ये क्रमबद्ध मांडणी नेमकं कोणत्या सूत्राचा वापर करून किंवा कोणत्या ते आपल्याला अगोदर सोडवायचं असतं. तर त्यासाठी आता नमुना म्हणून आपण काही उदाहरणं समोर घेतलेली आहेत. बघा, एक उदाहरण आहे 2, 4, 7, 12, 19. म्हणजे यामध्ये 2 नंतर 4 ही संख्या आलेली आहे, 4 नंतर 7 ही संख्या आलेली आहे, त्यानंतर 12 आणि त्यानंतर 19 आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटची संख्या क्वेश्चन मार्क दिलाय. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असलेली संख्या आपल्याला शोधायची असते. तर त्यासाठी अगोदरच्या दिलेल्या संख्यामध्ये असलेला सगळा क्रमसंबंध, तो सहसंबंध आपल्याला आधी शोधून त्या प्रश्नचिन्हाच्या जागी असलेली संख्या शोधायची असते. ती संख्या शोधण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तर्कांचा विचार करावा लागतो. कधी कधी दिलेल्या संख्या समसंख्या असू शकतात, सर्व मूळ संख्या क्रमाने दिलेल्या असू शकतात, काही विशिष्ट फरकाने दिलेल्या असतात. त्या फरकांचा विचार, गुणाकाराचा विचार, वर्गसंख्यांचा विचार, तसेच पाढ्यांचा विचार. आता हा सगळा प्रकार एकाच वेळेस आपण करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की संख्या मालिका हा घटक घेण्याच्या अगोदर गेल्या महिन्याभरात आपण गणित विषयामध्ये तसेच बुद्धिमत्ता विषयामध्ये देखील संख्यांच्या वेगवेगळ्या वर्गीकरणाचा विचार केलेला आहे. या अगोदरच्या कालच्या तासिकेला देखील आपण संख्यांचे वर्गीकरण या अंतर्गत समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे अशा सगळ्या वेगवेगळ्या संख्यांचा विचार करून आपल्याला हा संख्यांचा सहसंबंध समजून घ्यायचा असतो आणि मग संख्यातली रिकाम्या चौकटीत किंवा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असलेली संख्या शोधायची असते. तर आता ह्या जर पहिल्या प्रश्नाचा विचार केला तर 2 नंतर 4 ही संख्या आलेली आहे, 4 नंतर 7 ही संख्या आलेली आहे, 7 नंतर 12. म्हणजे पहिल्यांदा जर विचार केला तर सगळ्यात पहिला विचार करायचा संख्यातील फरकांचा. 2 नंतर 4 ही संख्या आली म्हणजे 2 नंतर 4 आणि 2 मध्ये आपल्याला आहे गॅप, म्हणजे फरक आहे 2चा. त्यानंतर 4 आणि 7 मध्ये आपण जर विचार केला 7तून 4 वजा केले तर संख्यांचा फरक येतो 3चा. त्यानंतर 7 आणि 12 या दोन संख्यांचा विचार केला तर 7 आणि 12 यामधील फरक आहे 5चा, म्हणजे 5 या संख्येचा फरक येतो. त्यानंतर पुन्हा 12 आणि 19 या दोन संख्यांचा विचार केला तर या दोन्ही संख्यामध्ये फरक येतोय 7चा. म्हणजे क्रमाने बघा 2, 3, 5, 7 असा फरक या सर्व संख्यांच्या मांडणीमध्ये दिलेला आहे. म्हणजेच आपण जर विचार केला तर या क्रमाने मूळ संख्यांचा फरक या दिलेल्या संख्यामध्ये आहे. म्हणजे पुढचा फरक हा 9चा येणार आहे. म्हणजे जर आपण 19 मध्ये 9 ही संख्या मिळवली तर आपली पुढची संख्या तयार होणार आहे 28. म्हणजे या चौकटीमध्ये
आपल्याला संख्या मिळणार आहे 28. अशा वेगवेगळ्या प्रकारे संख्या आपल्याला शोधायची असते. त्यासाठी नेमकं कोणकोणत्या पायऱ्या वापरायच्या त्या अगोदर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मुलांनो, संख्या मालिकेतील कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तर त्या दिलेल्या संख्यामधील सहसंबंध ओळखण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या वापरायच्या. तर सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी असणाऱ्या संख्या एकतर त्या सर्व समसंख्या क्रमाने दिलेल्या असू शकतात, कदाचित त्या विषम संख्या देखील असू शकतात, मूळ संख्या देखील असू शकतात. आता तुम्ही म्हणाल समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या हे एकाच वेळेस सगळ्या कशा वापरून बघायच्या, तर प्रत्येक वेळेस समसंख्या असतीलच असं नाही. विषम संख्या, मूळ संख्या कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या एकत्रितपणे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या असतील, मात्र त्या मिक्स केलेल्या नसतात. एक तर दिल्या तर सर्व समसंख्या किंवा विषम संख्या किंवा वर्गसंख्या किंवा घनसंख्या या सर्व संख्यांच्या प्रकाराचं वर्गीकरण कालच्या तासिकेला आपण पाहिलेलं आहे, म्हणून फक्त आज आपण त्यांची उजळणी करून घेणार आहोत. वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या या सर्व संख्या आपल्या तोंडपाठच असल्या पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस आपण प्रश्न सोडवताना वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या किंवा मूळ संख्या आपण तयार करत नाही बसणार. आपल्याला आपल्या समोर एखादा चार्ट येता वारंवार ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवतोय दिवसाचा त्या ठिकाणी एखादा तक्ता करून तुम्ही सर्व समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या आणि त्रिकोणी संख्या या सर्व संख्यांचा तक्ता तुमच्या त्या भिंतीवर लावून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला येता जाता त्या संख्या वारंवार दिसतील आणि त्या वारंवार दिसल्यानंतर तुमच्या त्या पाठ होतील. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे तर पाढे हे आपले पाठच असेल. कमीत कमी आपले 30 पर्यंतचे पाढे आपले पाठ असले तर आपल्याला संख्या पाहिल्यानंतर जेव्हा त्या संख्या आपण पाहतो, त्यांचं निरीक्षण करतो, तेव्हा त्या संख्यामध्ये संबंध आपल्याला क्षणात लक्षात येतो. जेव्हा आपण वर्गसंख्या खूप वेळ पाठ करतो तर दिलेल्या संख्यामध्ये जर कदाचित वर्गसंख्या आल्या असतील किंवा वर्गसंख्येचा फरक सुद्धा आला असेल तर त्या संख्या आपल्याला लगेच जाणवतात. त्यासाठी सगळ्यात महत्वाची पायरी आहे ह्या सर्व संख्या आपल्याला तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचं आहे की ह्या संख्यांचा क्रम ठरवण्यासाठी कधी कधी ह्या सर्व संख्या दिल्या नाही जात. दिलेल्या संख्यामध्ये मूळ संख्याही सापडत नाही, समसंख्या सापडत नाही, विषम संख्या पण नसतात, वर्ग नाही, घन संख्या पण नाही. मग अशा वेळेस काय करायचं बरं, तर त्यावेळेस आपल्याला अगोदर त्या संख्यांचा फरक ठरवल्यानंतर तिथेही आपल्याला जसं संबंध आहे असं लक्षात नाही आलं तर आपण काय करायचे, मागचा अंक आणि पुढचा अंक यामध्ये काही संबंध लागतोय का ते बघायचं. मागील अंकाने गुणणे हाही प्रकार त्या ठिकाणी असू शकतो. कधी कधी फरक काढणे, दोन संख्यांची बेरीज करणे किंवा दोन संख्यांचा गुणाकार करून पुढची संख्या तयार करणे या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात किंवा सहसंबंध असू शकतो. म्हणून आपण प्रत्येक वेळेस याच ठिकाणी अडकून पडायचं नाही की संख्या कोणत्याही प्रकारात बसत नाही म्हणून थांबून राहायचं नाही. तर त्यासाठी पुढचा तर्क वापरून बघायचा आहे. म्हणजे आपल्याला संख्या मालिका हा घटक सोपा जरी वाटत असला तरी एकाच वेळेस आपल्याला वेगवेगळ्या अँगलने विचार करायचा आहे. म्हणजे फक्त संख्यांच्या वर्गीकरणासंदर्भात विचार करायचा नाहीये, तर आपल्याला संख्यांच्या गुणाकार, भागाकार, बेरीज आणि त्याचबरोबर त्यांचा मागील संख्येशी काही सहसंबंध येतो का हाही प्रकार या ठिकाणी आजमावून बघायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला करायचा असतो की कदाचित दिलेल्या संख्या कधी कधी चढत्या क्रमाने दिल्या जातात, कधी कधी ते उतरत्या क्रमाने उलट्या दिल्या जातात. म्हणजे मोठी संख्या सुरुवातीला आणि नंतर छोट्या संख्या खाली पुढे 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 दिल्या जातात. म्हणजे प्रत्येक वेळेस चढताच क्रम असेल असं नाही, प्रत्येक वेळेस चढता क्रम असेल असं नाही. आपल्याला उतरता क्रमाने कधी कधी संख्या त्या ठिकाणी मांडून दिल्या जातात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रकार, कधी कधी चढताही क्रम येत नाही, मध्येच चढता क्रम येतो संख्यांचा, कधी उतरता क्रम पण येतो. अशा वेळेस आपल्याला मिश्र उदाहरण प्रकारचा संख्यांचा त्या ठिकाणी गट दिला जातो. म्हणजे एकाड एक संख्या त्या ठिकाणी कधी कधी दिल्या जातं. म्हणजे चढता क्रम असून पुन्हा उतरता क्रम देखील होतो. म्हणजे आपल्याला एकाड एक संख्यांचा सहसंबंध ठरवण्यासाठी काही संख्यांचा विचार करावा लागणार आहे. ते प्रश्न सरळ आपण जेव्हा उदाहरण घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येतीलच. त्यानंतर महत्वाचा प्रकार की फरक, दोन संख्यामध्ये दिलेला फरक आणि कदाचित त्या फरकाचा फरक, मालिकांचा गट, गुणाकार करून संख्यांच्या पाढ्यांचा गट, अशा प्रकारचे वेगवेगळे तर्क आपल्याला संख्या मालिकेतील प्रश्न सोडवण्यासाठी वापरावे लागतात. आता ह्या चार्टचं तुम्ही
एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या पायऱ्या वापरायच्या ते पटकन लक्षात येईल. आता हा पुढचा प्रकार मी मुद्दाम तुम्हाला हा चार्ट डायरेक्ट समोर दाखवलाय की संख्या मालिका या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा आहे. तर सर्व त्रिकोणी संख्या आपल्या तोंडपाठच असल्या पाहिजे. सर्व त्रिकोणी संख्या एका खाली एक मी एका ओळीत मांडल्यात. सर्व त्रिकोणी संख्या पाठ करून ठेवायच्या आहे. जशी स्क्वेअर नंबर, चौरस संख्या असंही म्हणतात, त्यालाच आपण वर्ग संख्या असे म्हणतो. 1 ते 30 पर्यंतची सर्व वर्ग संख्या तुमच्या पाठ आहे असं गृहीत धरून आपण हा संख्या मालिकेवरील प्रश्न आपण आज सोडवणार आहोत. त्याचबरोबर क्यूब म्हणजे घन संख्या देखील 1 ते 30 पर्यंतचे तुमचे पाठच असले पाहिजे, जेणेकरून आपल्या संख्या कोणत्याही प्रकारच्या आल्या तर पटकन आपल्याला संख्यामध्ये सहसंबंध लक्षात येईल. आता तुम्ही म्हणाल वर्गसंख्या आमच्या कदाचित पाठ असतीलही, घनसंख्या ही आपण पाठ करतो, पण त्रिकोणी संख्या तयार करण्यासाठीची एक पायरी, पाठ तर सहजच होतील, त्या पाठच करायच्या, पण परंतु त्यासाठी असलेली पायरी जी आहे की त्रिकोणी संख्या कशा, तर त्रिकोणी संख्या म्हणजे संख्यांचा असा गट असो की आपण पायाभूत जर विचार केला तर बिंदूंची रचना केल्यानंतर पहिला येतो एक त्रिकोणी संख्येचा एक, ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. दुसरी त्रिकोणी संख्या घेण्यासाठी आपण 2-3 डॉट घेतल्यानंतर एक त्रिकोणाकार तयार होतो बघा. म्हणून पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी त्रिकोणी संख्या आहे 3. त्यानंतर अजून आपण 3 डॉट वाढवले तर पुन्हा पुढचा त्रिकोण तयार होणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय की त्रिकोणाकार तयार होईल असे डॉट घेतल्यानंतर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणून ती पुढची त्रिकोणी संख्या आहे 6. पण हे प्रत्येक वेळेस आपण आकृत्यांद्वारे नाही सांगू शकत, म्हणून आपण एक युक्ती वापरणार आहोत. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, दुसरी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय करायचंय, जो पाया घेतलाय आपण दुसरी त्रिकोणी संख्या म्हणून 2 आणि त्या पुढील क्रमगत संख्या आहे 3, या दोन्हींचा गुणाकार आणि या दोन्हींच्या गुणाकाराला 2 ने भागायचे. आपण सध्या करतोय त्रिकोणी संख्या कशी तयार करायची. कदाचित तुम्हाला पाया दिला जातो आणि त्रिकोणी संख्या, 2 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारला तर 2 आणि त्या पुढील क्रमाने येणारी संख्या आहे 3, दोन्हींचा गुणाकार आणि त्या आलेल्या गुणाकाराला 2 ने भागायचे. बेत्रिक 6 आणि उत्तर येते बेत्रिक 6 म्हणून उत्तर येते 3. म्हणून दुसरी त्रिकोणी संख्या आहे 3. तिसरी त्रिकोणी संख्या 3 गुणिले 4 चा गुणाकार केलाय आणि त्याला भागिले 2. 3 चौक 12, त्याला भागिले 2, बेक बे बेसक 12 म्हणून तिसरी त्रिकोणी संख्या आहे 6. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्यांचा शोध घेण्यासाठी पायाची संख्या दिली तर पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला काढता येते. आता ह्या युक्तीचा वापर आपल्याला प्रत्येक वेळेस करत बसायचा नाहीये, सरळ सरळ आपल्याला त्रिकोणी संख्या पाठच करून टाकायचे. त्यासाठी तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्वेअर नंबर, त्रिकोणी संख्या आणि क्यूब हा तक्ता तुमच्या वारंवार दर्शनी भाग जो आहे, जो भाग तुम्हाला जी भिंत वारंवार दिसते, वर्गाची असो किंवा घरातील असो, या दोन्ही ठिकाणी तुम्ही हे चार्ट करून तुमच्या समोर लावायचे, जेणेकरून येता जाता ह्या संख्या तुमच्या पाठ होऊन जातील. स्क्रीनशॉट काढलाय सगळ्यांनी? हा. त्यानंतर पुढचा प्रकार, आता हा आहे पाढा. तर पाढे का पाठ असावेत, कारण आपल्याला दिलेल्या संख्यामध्ये कदाचित पाढ्यांचा फरक असू शकतो किंवा कदाचित पाढ्यातील संख्या वारंवार एकाडेक दिलेल्या असतात. पण मी मुद्दामून काही महत्वाचेच पाढे या ठिकाणी घेतले, कारण नेहमी इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी 13, 17 आणि 19 या 3 पाढ्यांवर महत्वाचे प्रश्न येतात. आता समजा वर्गीकरणाचा असो किंवा एखादा गटात न बसणारी संख्या शोध असा प्रकार असो, या दोनही प्रकारासाठी 13, 17 आणि 19 या 3 पाढ्या, ह्या 3 पाढ्यांबरोबरच आपल्याला 23, 27 आणि 29 ह्या 3 पाढ्यांचा विचार करायचा. म्हणजे टोटल तुम्हाला हे 6 पाढे
पाठच असावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही ह्या महत्वाच्या पाढ्यांचा तक्ता देखील तुमच्या दर्शनी भागासमोर लावून ठेवायचा आहे, जेणेकरून ते पाढे येता जाता तुमचे पाठ होऊन जातील. महत्वाचे पाढे सांगितले 13, 17, 19, 23, 27 आणि 29. स्क्रीनशॉट काढून घेतलाय सगळ्यांनी, कारण आपण पाठांतर नाही करणार आहे, परंतु संख्या मालिकासाठी आपल्याला पाढ्यामधील सहसंबंध लक्षात घेणं गरजेचे. पाढ्यांचं व्यवस्थित पाठांतर असेल तर आपण कमी वेळात हे प्रश्न सोडवू शकतो, म्हणून आपल्याला हे पाढे लागणार आहेत. 23, 27, 29 त्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. आणि मग आपण नेमकं संख्या मालिकेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा आता अभ्यास करणार आहोत. स्क्रीनशॉट काढून घेतलाय सगळ्यांनी. तर आपण बघणार आहोत संख्या मालिकेसाठी आपल्याला येणारे वेगवेगळे प्रश्न. त्यासाठी पहिला प्रकार आहे पट किंवा पाढ्यावरील प्रश्न. पट किंवा पाढ्यावरील प्रश्न म्हणजेच आपल्याला एकतर पाढ्यातील संख्या डायरेक्ट दिल्या जातात किंवा त्या दिलेल्या संख्यांमध्ये फरक जो आहे तो पाढ्यातील संख्या असणार असू शकतो. आता पहिली संख्या तुम्हाला दिली बघा 7, 21, 35 आणि 49. तर 7, 21, 35, 49 ह्या सर्व संख्या पहिल्या आपल्या लक्षात येते की सर्व संख्या कोणत्या पाढ्यात आहेत बरं? बरोबर, ह्या 7च्या पाढ्यात असलेल्या संख्या आहे. म्हणजे 7, 1, 7, 7 ला 3 ने गुणल्यानंतर 7 त्रिक 21, 7 5 35, 7 7 49. म्हणजे 7च्या पाढ्यातील सर्व संख्या आहे, मात्र 7 ला 1 ने गुणलंय, 3 ने गुणलंय, 5 ने गुणलंय, 7 ने गुणलंय. म्हणजेच आपण जर विचार केला तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला 9 ने गुणावं लागणार आहे 7 ला. मग 7 9 किती बरं? 7 9 63. बरोबर. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पट म्हणजेच पाढ्यावरील, आता 7च्या पाढ्यावरील प्रश्न होता म्हणून आपण डायरेक्ट उत्तर काढले 63. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2, 5, 11, 20, 23, 47. पहिल्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढच्या संख्या आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते क्रमाने येणाऱ्या सर्व संख्या 2, 5, 11, 20, 32 आणि 47 या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी पहिली कसोटी आपल्याला वापरायची. कसोटी म्हणजे आपल्याला तर्कासाठी पहिला प्रकार सर्वात पहिल्यांदा वापरायचा असतो तो फरक. कदाचित हा फरक आहे का, पाढ्यातील संख्या आहे का, मूळ संख्या आहे का, समसंख्या आहे का, विचाराची सुरुवातच आपल्याला फरकापासून करायची आणि नंतर बाकीच्या सर्व संख्यांच्या वर्गीकरणाचे प्रकार या सगळ्या प्रकारचा विचार करायचा आहे. 2 आणि 5 या दोन संख्यांचा विचार केला तर दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे बघा बरं. 5तून 2 गेले, फरक येतोय 3. तसंच 11 आणि 5 या दोन संख्यांचा जर विचार केला तर 11तनं 5 गेले, किती येते वजाबाकी बघा बरं. 11तनं 5 गेले, वजाबाकी येते 6. त्यानंतर 20 आणि 11 या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे बघा. 20 मधनं 11 गेले, 20 मधनं 11 गेले, फरक येतोय 9चा. त्यानंतर 32 वजा 20, पुन्हा फरक काढा बरं. 32 मधनं 20 वजा करा, 32 मधनं 20 वजा केल्यानंतर वजाबाकी येते 12. त्यानंतर 47 आणि 32 या दोन संख्यांची वजाबाकी केली तर बघा तोंडी वजाबाकी येत नसेल तर आपण वजाबाकी न चुकता या पद्धतीने मांडणी करून केली तरी चालेल. 7तनं 2 गेले 5, 4तनं 3 गेले 1, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी येते 15. आता ह्या फरकाचा जर विचार केला तर डायरेक्ट या ठिकाणी जसा पाढा दिलेला होता तसा इथं कोणताही पाढा दिलेला नाहीये. मात्र काय केलंय, या ठिकाणी फरक जो दिलेला आहे तो कोणत्या तरी संख्येचा पाढा येतोय बघा बरं. हा 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, म्हणजे 3 सक 18. म्हणजे या 47 या संख्येमध्ये आपल्याला किती मिळवावे लागणार आहे? 18 मिळवावे लागणार आहे. म्हणजेच आपल्याला पुढच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या या ठिकाणी मिळणार आहे. 47
आणि 18 या दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर बेरीज येते बघा. 7 दुणे 14 आणि 1 15 हात चाले 1 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपली संख्या येते 65. समजते सगळ्यांना? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न याच प्रकारासाठीचा आपण पुन्हा पुढचा पाहणार आहोत. 120 90 65 45 30 या संख्यामध्ये कितीचा फरक आहे? तसंच दोन्हीची वजाबाकी केली. 120 मधनं 90 वजा केल्यावर वजाबाकी येते 30. 90 मधनं 65 वजा केले. 90 मधनं 65 वजा केल्यानंतर वजाबाकी किती येते बघा बरं. बरोबर 25. त्यानंतर या दोन्ही संख्यांची वजा 5 5 गेले 0 6 2 6 4 गेले 2. त्यानंतर पुढची वजा 45 आणि 30 चा फरक येतोय 15. बघा 30 25 20 15 म्हणजे या ठिकाणी 5 चा फरक कमी 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 होत गेलाय असं दिसतोय. म्हणजे 30 नंतर 25 आले 25 नंतर 20 आले म्हणजे 5 चा फरक कमी होतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 मिळवल्यानंतर पुढची संख्या मिळवल्यानंतर आपल्याला मिळवायची नाहीये. पुन्हा बघा मी मिळवल्यानंतरच म्हटले पण आपल्याला काय करायचंय संख्या उतरत्या क्रमाने झाल्या म्हणजे 30 मधनं 10 काय करायचे वजा करायचे आहेत. म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे 20. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणार आहे 20. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढचा प्रकार प्रश्न असू शकतात. आता दिलेल्या संख्या कदाचित प्रत्येक वेळेस संख्या असतीलच असं नाही तर सम आणि विषम संख्या सुद्धा असू शकतात किंवा त्यातील फरक सुद्धा सम विषम संख्यांचा असू शकतो. 5 आणि 9 चा विचार केला तर सगळ्यात पहिली पायरी लक्षात ठेवायची की पहिल्यांदा दिलेल्या संख्यांचा पहिला फरकच काढून घ्यायचा. त्यातनं काही सहसंबंध नाही लागला तर आपण पुढच्या गोष्टींचा विचार करायचा. 5 आणि 9 चा फरक म्हणजे 9तनं 5 गेले 4 15तनं 9 गेले 15 आणि 9 मध्ये फरक आहे 15 वजा 9 फरक येतोय 6. त्यानंतर 23 आणि 15चा फरक जर काढला तर वजा फरक येतोय 8. त्यानंतर 33 आणि 23 मध्ये फरक आहे 10चा. बघा या ठिकाणी 4 6 8 10 2चा पाडा म्हटलं तरी चालेल किंवा सरळ समसंख्यांचा गट चढत्या क्रमाने या ठिकाणी फरकात दिलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी जर 10 आहे म्हणजेच आपल्याला 2च्या फरकाने 12 घ्यावे लागतील म्हणजे 33 मध्ये आपल्याला मिळवायची आहे 12 आणि 33 आणि 12 या दोघांची बेरीज केली तर उत्तर येत आहे 3 आणि 2 5 45. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी असू शकतो 45. पहा पुढचा प्रश्न 5 6 7. आता या ठिकाणी जो सहसंबंध दिलाय तो प्रत्येक वेळेस चढता क्रमच आहे की उतरता क्रम आहे ते पाहून घेतलं तर इथं बघा 5 नंतर 6 येत आहे 6 नंतर 7 येत आहे परंतु 7 नंतर 12 आले 12 नंतर पुन्हा संख्या कमी झाली 9 झाली. म्हणजे तुम्ही कदाचित असं म्हणता की या ठिकाणी टायपिंग मिस्टेक असू शकते परंतु असं कधी होत नाही. मुद्दाम आपल्याला चुकवायला असे प्रश्न दिले जातात. मग त्यावेळेस आपण आपली विचाराची पद्धत बदलायची की चढता क्रम नाहीये तर ठीक आहे तो चढता क्रम असेलच असं नाही तो उतरता पण नाहीये म्हणजे या ठिकाणी कदाचित मिश्र प्रकारची संख्या या ठिकाणी तुम्हाला दिली म्हणजेच तुम्हाला एकाडेक संख्यांचा फरक लक्षात घ्यायचा. एकाडेक म्हणजे पहिली संख्या घेतली तर तिसरी घेतली तर त्यानंतर 5वी संख्या अशा पद्धतीने आपल्याला एकाडेक फरक ठरवायचा असतो. आता जर आपण वरच्या संख्यांचा विचार केला तर 6 दुणे 12 6 त्रिक 18 6 चोक 24 म्हणजे पुढची संख्या आपल्याला क्वेश्चन मार्कच्या पुढची संख्या काढायची असते तर लगेच कळालं असतं परंतु आपल्याला क्वेश्चन मार्क अलीकडचा आहे म्हणजे आपल्याला 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे तर 2चा फरक आहे. 7 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे पुन्हा 2चा. 9 आणि 11 मध्ये देखील 2चा म्हणजेच 11 आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असलेल्या संख्येमध्ये सुद्धा 2चा फरक असेल. 11 + 2 उत्तर येते 13. अशा पद्धतीने समसंख्या आणि विषम संख्यांचा फरक सुद्धा या ठिकाणी असू शकतो. पुढचा प्रकार बघूया 7 8 नंतर पुन्हा 15 15 आलेले बघा
7, 8, 15, 15. मग आता ह्या सर्व संख्या प्रकारामध्ये सुद्धा वरचाच प्रकार या ठिकाणी दिसतोय. कंटिन्यू संख्या दोन प्रकारचे एकाच ठिकाणी आले. मग नंतर आपण एकाडेक सहसंबंध आहे का तो पडताळून बघूया. जर डायरेक्ट सलग सहसंबंध घेतला तर एकचा फरक इथे येतोय, इथे जास्त होतोय, इथं अजिबातच फरक येत नाहीये, म्हणजे असा प्रकार असणार नाही. म्हणून आपण एकाडेक पुन्हा सहसंबंध आहे का ते बघूया. 7 आणि 15, 15 आणि 31, 7 आणि 15 काय झालं या ठिकाणी बघा, कितीचा फरक आहे. 7 आणि 15 मध्ये 8चा फरक झालाय. पुन्हा 15 आणि 30 मध्ये 16चा फरक झालाय. 15 आणि 63 मध्ये 31 आणि 63 मध्ये कितीचा फरक झालाय. या दोन्हीचा फरकाचा जर विचार केला तर 63 मधनं 63 मधनं 31 गेले, इथे येतील 2 आणि इथे येतील 3, म्हणजे 8 दुने 16, 16 दुने 32, म्हणजे पाड्यांची पट दुप्पट झाली. म्हणजे पाडा दिलाय 8चा आणि 8ची दुप्पट, हा फरक त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला जर क्वेश्चन मार्कची संख्या 63च्या पुढची काढायची असती, क्वेश्चन मार्कच्या पुढची संख्या काढायची असती तर आपण 32चे दुप्पट केलं असतं, परंतु आपल्याला 29च्या पुढची संख्या काढायची आहे, म्हणून आपल्या वरचा सहसंबंध बघावा लागेल. या ठिकाणी बघा 8 आणि 15 म्हणजे 8ची दुप्पट जर केली, 8 दुने 16, त्यातनं 1 गेला 15 गुणिले 2 वजा 1, 8 दुने 16, 16तनं गेला 1 म्हणजे 15, 15 दुने 30, 15 दुने 30, त्यातनं गेलं 1, 29, म्हणजेच आपल्याला 29ची दुप्पट करायची आहे. 29ची दुप्पट आणि 29ची दुप्पट केल्यानंतर त्यातनं वजा करायचा 1, 29ची दुप्पट येते 58, त्यातनं वजा गेला 1, किती होतील 57, म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असू शकतो 57. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. मूळ संख्यावरील प्रश्न पुढचा प्रकार असू शकतो. तिसरा प्रकार, मूळ संख्यावरील प्रश्न. आता ह्या संख्या प्रकारासाठी फरकाचाच विचार करायचा आहे आपल्याला. पुन्हा 2, 4 ही संख्या दिली, 2 आणि 4 मध्ये गॅप आहे, फरक आहे 2चा. 2 आणि 7 मध्ये फरक आहे 3चा. 7 आणि 12 मध्ये पुन्हा विचार केला तर फरक येतोय 5चा. 12 आणि 19 मध्ये फरकाचा विचार केला तर फरक येतोय 7. म्हणजे क्रमाने बघा 2, 3, 5, 7 या सर्व मूळ संख्यांचा फरक या ठिकाणी आलेला आहे. कदाचित प्रत्येक वेळेस मूळ संख्या असतील असं नाही, आपण कदाचित विषम संख्या असं आहे असं म्हटलो तर या ठिकाणी 2 आहे, म्हणून हा गट मूळ संख्यांचाच गट आहे. इथं 2 नसता तर आपण कदाचित त्यांना विषम संख्यांचा गट म्हटलो असतो फरकासंदर्भात, परंतु इथे 2 आल्यामुळं आपण पुढची संख्या घेणार आहोत. मूळ संख्यांचा पुढची संख्या 2, 3, 5, 7 नंतर पुढची मूळ संख्या येते 11, म्हणून 19 मध्ये 11 मिळवले, उत्तर येते 30. म्हणजे या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. त्यानंतर पुढची संख्या बघा 23, 57, 1113, 1719. आता संख्यांची पट तर खूप झपाट्याने वाढली बघा, पण या संख्यांचं चांगलं जर व्यवस्थित निरीक्षण केलं आणि जर तुमच्या सर्व संख्या जर पाठ असतील तर पहिल्या एक गोष्ट लक्षात येते की सर्व मूळ संख्या मुद्दाम त्यांनी 2-2च्या गटात मांडले. हे बघा 2 सेपरेट घेतला तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, म्हणजे ह्या सर्व मूळ संख्या दिलेल्या आहे, फक्त त्यांनी गट केलाय 2 संख्यांचा. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला क्रमाने पुढच्या 2 मूळ संख्या त्यांचा देखील गट करायचा आहे ना. आपल्या पाठांतर आपण केलंय, आपल्याला माहितीये 19 नंतर पुढची मूळ संख्या आहे 23 आणि 23 नंतर पुढची मूळ संख्या आहे 29, म्हणून पुढचा गट येणार आहे 23, 29, 2329. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढचं बघा, या ठिकाणी 2, 4, 12, 60 आणि 420 इथे संख्यांचा टप्पा मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हणजे या ठिकाणी मूळ संख्यांचा फरक आहे का, किंवा दिलेल्या संख्या मूळ संख्या आहे का,
दिलेल्या संख्यामध्ये मूळ संख्या मिळवली आहे का किंवा गुणाकार केले आहे का हे आपल्याला पडताळून बघायचंय. जर आपण फरकाचा विचार केला तर इथं फरक येतोय 2चा, इथे फरक येतोय खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि इथे फरक येतोय 8चा. इथेही फरक बदलत जातोय, म्हणून आपण फरकाचा विचार न करता अजून वेगळा काही प्रकार करता येतो का ते बघूया. तर बघा 2 आणि 4चा काही सहसंबंध आहे. 2च्या पाड्यात 4 आहे, म्हणजे 2 ला 2 ने गुणलं तर 2 दुने 4 येते. पुन्हा पुढचा विचार करायचा आहे आपल्याला 4च्या आणि 12चा काही सहसंबंध आहे. 4च्या पाड्यामध्ये 12 आहे, 12 4 ला 3 ने गुणावं लागते, 4 त्रिक 12. तसंच 12च्या पाड्यात आणि 12 आणि 60चा काही सहसंबंध लागतो का? 12च्या पाड्यात बरोबर 6 आहे, मग 12च्या पाड्यात किती नंबरला 6 आहे? 12 पंचे 60. बघा आपण पाडा लिहिता लिहिता किंवा आठवता आठवता लगेच आपल्याला काहीतरी तर्क मिळून जातोय. 2 ला 2 ने गुणलं, नंतर 4 ला 3 ने गुणलं, नंतर 5 ने गुणलं, म्हणजे मूळ संख्यांनी गुणलंय. दिलेल्या संख्यांना मूळ संख्येने गुणलंय, म्हणजे 12 ला 5 ने गुणल्यानंतर 60 येत आहे, म्हणजेच इथं आपल्याला 60 ला पुढची मूळ संख्या आहे 7. या दोन संख्येने गुणावं लागेल. 60 आणि 7चा विचार गुणाकार झालाय 420, एकदम बरोबर आलाय. म्हणजे आता पुढची संख्या घेताना आपल्याला पुढची मूळ संख्या घ्यायची आहे 11 आणि 420 आणि 11चा गुणाकार जर आपण केला तर गुणाकार 0 2 4 0 म्हणजे 4620 हा गुणाकार या ठिकाणी आपल्याला मिळतो. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी संख्या मिळते आपल्याला 4620. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढचा प्रकार आहे वर्गसंख्यावरील प्रश्न. वर्गसंख्या आपण पाठ केले 1 पासून 30 पर्यंतच्या सर्व वर्गसंख्या आपल्या पाठ असाव्यात अशी अपेक्षा आहे. त्या आपण गेल्या काही दिवसापासून पाठांतर करतोच आहोत, परंतु तरीही पुढच्या 1 महिन्यात आपण सर्व वर्गसंख्या, घनसंख्या आणि त्रिकोणी संख्या पाठ कराव्या अशी अपेक्षा. त्याच्याशिवाय आपल्याला संख्या मालिका किंवा संख्यावरील वेगवेगळे प्रश्न सोडवणं कठीण जाणार आहे. आता पुढचा प्रकार आपण बघूया. 17, 26, 37, 50. आता या संख्या वर्ग संख्या प्रकारामध्ये येतात. आता अगोदर आपण संख्यांचे वेगवेगळे संख्या मालिकेमध्ये विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न त्यांचा प्रकार पाहणार आहोत आणि नंतर एकत्रित सर्व प्रश्न सोडवणार आहोत. तर त्यासाठी पहिला प्रकार 17, 26, 37 आणि 30. तर या संख्यामध्ये 50, तर या संख्यामध्ये काय सहसंबंध लागतो ते बघूया. 17, 26, 37 आणि 50. 17च्या जवळची वर्गसंख्या, 17च्या जवळची वर्गसंख्या आहे 16. 26च्या जवळची वर्गसंख्या आहे 25. 37 जवळ लगेच लक्षात येते 36 आणि 50 जवळ आहे 49. पण हे संख्या कोणत्या संख्यांच्या वर्ग आहेत? तर हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे. मग 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणजे 4, 5, 6, 7. म्हणजे आपल्या पुढची संख्या असेल 8चा वर्ग. 8चा वर्ग किती आहे? 8चा वर्ग किती आहे बरं? तर 8चा वर्ग आहे 64. परंतु आपल्याला डायरेक्ट संख्या 64 या ठिकाणी घेता येणार नाही, कारण इथे काय केलंय आपण, दिलेली संख्या क्रमाने वर्ग संख्या घेतल्या आणि वर्ग संख्यामध्ये काय केलाय 1 मिळवलाय. प्रत्येक ठिकाणी 4चा वर्ग 16, 16 1 मिळवला 17, 5चा वर्ग 25, 25 मध्ये 1 मिळवला 26. तसं प्रत्येक ठिकाणी आपण काय केलाय 1 मिळवलाय. म्हणजे 64 मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे 1 मिळवावे लागणार आहे. म्हणजे उत्तर येते आपलं 64 अधिक 1 65. पर्याय क्रमांक 3. समजते सर्वांना? जेव्हा वर्गसंख्या, घनसंख्या पाठ असतील तेव्हा आपल्याला या प्रकारचे तर्क पटपट करणं सोपं जाईल, म्हणून आपण हे पाठांतर करून ठेवायचं आहे. पुढची संख्या बघूया. 3, 10, 15, 26. आता या संख्यांचा जरी विचार केला तरीही आपल्या तेच लक्षात येते की 3 ही संख्या वर्ग संख्यांच्या संदर्भात 1चा वर्ग किंवा 2चा वर्ग. 2चा वर्ग आहे 4, मग 4च्या जवळ जास्त जवळ आहे. 1चा वर्ग 1, 1 पासून 2 संख्यांच्या अंतरावर आहे, परंतु 4 आहे 2चा वर्ग, म्हणून 2चा वर्ग जर आपण घेतला 4, त्यानंतर इथे येतो 10, 10 म्हणजे 3चा वर्ग. 3चा वर्ग किती 9. इथे काय झालंय
4 मधनं 1 कमी करावा लागतोय. इथे काय होतंय 9 मध्ये 1 मिळवावा लागतोय तेव्हा पुढची संख्या मिळते. म्हणजे बघा वर्ग संख्याच दिलेली आहे, परंतु वर्गामध्ये एखादी संख्या मिळवावी लागते, कधी-कधी एखादी संख्या कमी करावी लागते. तसंच 15 आलंय. 15 16 च्या जवळ आहे. कितीचा वर्ग येतो? 4 चा वर्ग आहे. आपण सर्व संख्या एकदा पहिल्यांदा लिहून घेऊया. त्यानंतर 25, 25 च्या जवळ 26 म्हणून इथे घेतलंय 25. इथं 36, 6 चा वर्ग आहे. 50, 7 चा वर्ग 49. आता काय केलंय बघा बरं, ह्या संख्या तयार करताना 4 मधनं वजा 1 केलाय. 4 मधनं वजा 1 केलाय 3. 9 मध्ये 1 ऍड केलाय म्हणजे 10 मिळाले. म्हणजे इथं काय केलंय वर्ग संख्येमध्ये 1 वजा केला 1 मिळवला. 1 वजा केला 1 मिळवला. इथं पुन्हा तसंच करायचंय. 16 मधनं 1 वजा केला 15 मिळतात. इथे पुन्हा 1 मिळवावा लागतो तेव्हा 26 मिळतात. 35 मध्ये काय केलाय 1 वजा केलाय म्हणून 35 मिळाले. इथे ऍड केला म्हणून 7 मिळाले. म्हणून आता पुढची पायरी वजा अधिक वजा अधिक वजा अधिक म्हणून आता इथं पुन्हा वजा करावं लागेल. पण घेताना कोणती संख्या घ्यायची पाया म्हणून 49 आपले होऊन गेले. म्हणजे 7 चा वर्ग झालाय. 7 चा वर्ग झाला म्हणजे 8 चा वर्ग किती? 64. 64 ही संख्या पाय आहे. त्यामध्ये एक मिळवायचा की एक कमी करायचा ते बघा. आता पुढची इथं दिलेली संख्या 7 चा वर्ग 49. 7 च्या वर्गामध्ये 1 मिळवला म्हणजे पुढची संख्या आपल्याला काय करावं लागणार? कमी करावी लागणार. 64 मधून 1 गेले म्हणजे उत्तर येते 63. उत्तर येते आपलं 63. पर्याय क्रमांक 3. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढची संख्या आहे 25, 50, 86, 135. आता या सर्व संख्यांचा जर विचार केला तर 25 आणि 50 ह्या दोन संख्यामध्ये गॅप आहे 25 चा. ह्या दोन संख्यामध्ये जर विचार केला तर 86 मधनं 50 गेले. पटपट करायचे या सगळ्या गोष्टी आपल्या. 86 मधनं 50 गेले. 8 आणि 36. 25 आणि 36 पाहिल्या आपल्याला डोक्यात विचार आला पाहिजे की ह्या वर्ग संख्या आहेत. म्हणजे कदाचित पुढच्या संख्यामध्ये सुद्धा वर्ग संख्यांचा काहीतरी सहसंबंध असू शकतो. म्हणून आपण 135 मधनं 86 वजा करून बघूया. 135 मधनं 86 वजा केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की इथे फरक येतोय 64 चा. आणि हा 64 चा फरक म्हणजेच काय करायचंय आपल्याला? सॉरी 64 नाही, वजाबाकी येते 49. 135 आणि 86 वजाबाकी 15 9 सॉरी 49 वजाबाकी येते या ठिकाणी. म्हणजे 5 चा वर्ग 6 चा वर्ग 7 चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग घ्यावा लागणार आहे. मग 8 चा वर्ग कोणत्या संख्येत मिळवायचा आहे? तर 135 मध्ये तुम्हाला 8 चा वर्ग मिळवायचा आहे. 135 मध्ये 8 चा वर्ग किती? 8 8 64. या दोघांची बेरीज केल्यानंतर 5 आणि 4 9, 6 आणि 3 9 म्हणजे 199 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 2. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आता घनसंख्यावरील प्रश्न. घनसंख्या पाठ आहे असं गृहीत धरून आपण हे प्रश्न सोडवतो आहोत. किंवा एक तर तुमच्या समोर घनसंख्यांचा चार्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण घनसंख्या पटकन आपल्या लक्षात आल्या तर प्रश्न जरा जास्त पटपट सोडवता येतील. 9, 28, 65, 125 जर घनसंख्यांचा विचार केला तर 9 ही संख्या 8 च्या जवळ आहे. 8 हा 2 चा वर्ग घन आहे. 2 चा घन. नंतर 27 हा 3 चा घन. 64 4 चा घन. 16 16 64. घनसंख्या म्हणजे काय? एखाद्या संख्येचा 3दा गुणाकार करायचा आहे. 4 चा घन 5 चा घन म्हणून इथे काय येईल 6 चा घन. परंतु डायरेक्ट संख्या 8 चा घन 2 चा घन 8 या ठिकाणी दिलेली नाही. एक ऍड केलेला आहे म्हणजे एक मिळवलेला आहे. तसं 3 चा घन 27. 27 मध्ये एक मिळवलाय. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचंय? एक मिळवायचंय. म्हणून आपण 6 चा घन 6 च्या घनामध्ये एक संख्या एक ऍड करणार. 6 चा घन किती बरं? तर 216. 216 मध्ये एक मिळवला उत्तर येते 217. त्यानंतर पुढची संख्या बघूया.
2, 10, 30, 68, 130 आणि 222. म्हणजे या ठिकाणी काय केलंय बघा, 2 ही संख्या 1 चा घन त्याच्यात 1 मिळवला, किती होतंय 1 चा घन 1, एकात 1 मिळवला 2. पुढचं येतं 2 चा घन किती 8 आणि 8त किती मिळवायचे, पुन्हा 2 मिळवायचे. म्हणजे मूळची संख्या पुन्हा मिळवायची आपल्याला. घन एखाद्या संख्येचा घन आणि त्या आलेल्या उत्तरामध्ये मूळची संख्या मिळवल्यानंतर हा दिलेली संख्या तयार होते बघा. 2 चा घन 8, 8त 2 मिळवले 10. तसं 3 चा घन 27, 27 मध्ये 3 मिळवले 30. अशा पद्धतीनं 4 चा घन त्याच्यात 4 मिळवले, 64 मध्ये 4 मिळवले 68. म्हणून आपल्याला सूत्र मिळतंय n चा घन प्लस n म्हणजेच काय, दिलेली संख्या आता 1 चा झालाय 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच आपल्याला 7 चा घन प्लस 7 घ्यावं लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याला अगोदर 7 चा घन किती आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. मग 7 चा घन आपला पाठ असावा किंवा एकतर तुमच्या समोर तो तक्ता असावा. तर 7 चा घन आहे 343 आणि त्याच्यात मिळवले आपण 7, दोघांची बेरीज येते 350. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रकार आहे घनसंख्यासाठीच. हा प्रश्न मला असं वाटतं तुम्ही सोडवावा. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा. घनसंख्या प्रकारावरील प्रश्न आहे आणि हा सहज सोपं सुटल असा प्रश्न आहे. घनसंख्या तुमच्या समोर पाहिजे त्यासाठी. मिश्र स्वरूपाचे प्रश्न म्हणजे कदाचित या प्रश्नामध्ये तुम्हाला एकाडे तर संगती वापरावी लागेल, गुणाकार वापरावा लागतो किंवा गुणक, बेरीज, मागील संख्येची बेरीज, पुढील संख्येची बेरीज असाही प्रकार या ठिकाणी असू शकतो. आता 16, 23, 28, 38, 16 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे ते लक्षात आलं ते पहिल्यांदा बघावं लागेल. किंवा मग 16 नंतर फरक पाहिल्यानंतर आपल्याला लवकर लक्षात येतं 16 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे बरं, 7 चा फरक आहे. म्हणजे हा 7 चा फरक दोघांच्या मध्ये घेतला आपण, दोन्ही संख्यामध्ये 7 चा फरक. पुढील दोन संख्यामध्ये बघा 23 आणि 28 मध्ये 5 चा फरक. आता फरक कमी झालाय. आता पुन्हा पुढचं जर बघितलं तर संख्यांचा फरक वाढलाय, 10 चा फरक. मग असं का बरं झालंय, तर आपण जर विचार केला तर हा 7 कुठून आलाय, तर दिसतंय आपल्याला 6 आणि 1 या दोघांची जर बेरीज केली 6 आणि 1 7, म्हणजे दिलेल्या मूळच्या संख्येमध्येच अंकांची बेरीज मिळवल्यानंतर पुढची संख्या मिळते. 16 मध्ये त्यांची बेरीज 16 या संख्येमधील अंकांची बेरीज आहे 7, 16 7 मिळवले 23. तसेच ह्या दोन अंकांची बेरीज आहे 5, 3 आणि 2 5, मग 23 मध्ये 5 मिळवले 28. तसंच 8 आणि 2 ची बेरीज आहे 10, 28 मध्ये 2 मिळवले 38. म्हणूनच आता 8 आणि 3 ची बेरीज किती येते बघा बरं, तर 11. 8, 38 आणि 11 या दोघांची बेरीज जर केली तर उत्तर मिळते आपल्याला 49. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अंकांची बेरीज मिळवली, यामध्ये कोणताही संख्या प्रकाराचा विचार न करता आपण बेरीज मिळवलेली आहे, त्याच्यामुळे उत्तर मिळतंय आपल्याला 49. तसाच पुढचा प्रकार, संख्येचं निरीक्षण केलं तर 111, 222, 333, 444. म्हणजे आपल्याला लगेच वाटतं की उत्तर या ठिकाणी 555 असावं आणि आपल्याकडे एकही पर्याय 555चा या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली किंवा प्रश्नाचा पर्याय चुकला. परंतु तसं नसतं. त्यासाठी आपण आपल्या विचाराची पद्धत त्या ठिकाणी बदलून टाकायची. आता जर ह्या प्रश्नाचा विचार केला तर 111 मध्ये 3 संख्या आहे 1 1 1, या तिन्ही संख्यांची बेरीज येते 3. पुढच्या 3 संख्यांची बेरीज 2 2 2, बेरीज येते 6. पुढच्या 3 संख्यांची बेरीज येते 9, इथे बेरीज येते 4 त्रिक 12. पाड्याचा विचार केला तर 3 3 3 2 6, 9 3 चौक 12, म्हणजेच पुढची बेरीज येऊ शकते 15. म्हणजे दिलेल्या सर्व अंकांची बेरीज किती आली पाहिजे, 15 आली पाहिजे. आणि असा पर्याय आपल्याला दिलेल्या या संख्यामध्ये शोधायचा आहे. या सगळ्यांची बेरीज 5 5 10 आणि 11 नाही चालणार. 9 5 9 6 किती होतात 15, 15 आणि 5 20 नाही चालणार. तर
पुढची संख्या पाहिली तर 9 आणि 6 या दोघांची बेरीज येते 15. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये बेरीज येते 15. चौथा पर्याय जर पाहिला तर 8 आणि 1 9. म्हणजे या ठिकाणी इतर सर्व पर्याय 15शी जुळत नाही. फक्त पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर बेरीज येते 15. उत्तर येते 960. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे 17, 25, 32, 37. आणि मग आता ह्या सर्व संख्यांचा प्रकार आपण मिश्र उदाहरणासंदर्भात जर पाहिला तर 17 मध्ये किती मिळवल्यानंतर 25 येतात? 17 आणि 8 या दोघांची बेरीज केली तर 25 येतात. 25 म्हणजेच काय? 25 आणि 32 मध्ये देखील कितीचा फरक येते पाहिलं तर लक्षात येतंय 25 मध्ये 7 मिळवल्यावर 32 येतात. 5 आणि 2 7. तसंच पहिल्या प्रश्नासारखंच झालंय बघा. 7 आणि 1 8 होती बेरीज म्हणून पुढच्या संख्यात मिळवली. दिलेल्या संख्येमध्ये अंकांची बेरीज मिळवल्यावर 32 येत आहे. तसंच पुढची संख्या 7 आणि 3 ची बेरीज किती? 10. 37 मध्ये 10 मिळवले उत्तर येते 47. अतिशय सोपा असा प्रकार आहे. फक्त संख्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचा पॅटर्न आपल्याला माहिती असेल तर झटपट उदाहरण आपण सोडू शकतो. आता ह्या सर्व प्रकारचे प्रश्न झाल्यानंतर आता आपण सर्व मिश्र प्रकारचे प्रश्न, संयुक्त संख्या, समसंख्या, वर्गसंख्या, घनसंख्या या सर्व प्रकाराचा अभ्यास केल्यानंतर आता प्रत्यक्षात प्रश्न कसे येतात, आता प्रकार माहिती असो किंवा नसो आपल्याला वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी वापरून बघायचे. त्यासाठी काही उदाहरणांचा आपण सराव करणार आहोत. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. 4, 9, 19, 34, 54. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली पायरी सांगितली की दिलेल्या संख्यामध्ये फरक कितीचा आहे ते बघून घ्यायचे. 4 आणि 9 चा फरक आहे 5 चा. 9 आणि 19 चा फरक आहे 10 चा. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येते. तसंच 34 आणि 19 या दोन संख्यांची वजाबाकी 9 1 म्हणजे फरक आहे 15. त्यानंतर 34 आणि 54 चा विचार केला तर वजाबाकी येते 20. म्हणजे 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20. म्हणजे पुढचा फरक बरोबर असणार आहे 5 5 25. म्हणजे दिलेल्या 54 या संख्येमध्ये आपल्याला मिळवायचे आहे 25. 5 आणि 4 9. म्हणजेच उत्तर येते आपल्या पर्याय क्रमांक 2 79. लक्षात येते सगळ्यांच्या? समजतंय? पुढचा प्रश्न बघूया. 312, 424, 536. 312, 3 4 5 इथला क्वेश्चन मार्क आपल्याला विचारलाय. त्यानंतर 7 म्हणजे पहिल्या संख्येचा तर संबंध लागलाय, आपल्याला लक्षात आलाय की 3 4 5 6 असू शकेल आणि इथे 7 ऑलरेडी दिलाय. त्यानंतर पुढचा प्रकार राहिली संख्या 12, 24, 36, 60 यांचा जर चांगलं निरीक्षण केलं आणि पाढे व्यवस्थित पाठ असतील तर एका मिनिटात आपलं उत्तर समजतंय. 12चा पाढा दिलाय 12 1 12, 12 2 24, 12 3 36 आणि 12 चोक आपल्याला माहिती आहे. त्यानंतर 12 पंचे 60 म्हणजे 12च्या पाढ्यातील या सर्व संख्या या ठिकाणी 2 नंबरला दिल्यात. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चोक 48 येऊ शकतो. 48 असलेली संख्या 2 आहेत. मग त्यापैकी आपल्याला कोणती घ्यायची तर 3 4 5 6 म्हणून 6 एक नंबरला म्हणजे शतक स्थानी 6 संख्या 12च्या पाढ्यात येते म्हणून 48 648 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पाहूया. 3 4 7 11 काय येते बघा. 3 4 7 11 18 आणि 19. तर या संख्या प्रकारामध्ये आपल्याला क्रमाने मागची संख्या मिळवली. 3 आणि 4 ची बेरीज किती येते बघा 7. ती पुढची संख्या तयार झाली. 7 आणि 4 ची बेरीज ती 11. पुढची संख्या मिळाली. 11 आणि 7 दोघांची बेरीज झाली 18. ती पुढची संख्या म्हणजेच काय केलंय मिळवली पुढची संख्या म्हणजे मधल्या संख्येमध्ये मागील संख्या मिळवल्यानंतर 3 नंबरची संख्या तयार झाली. 3 अधिक 4 7. 7 4 मिळवले पुन्हा 11. 11 7 मिळवले
18, 18त 11 मिळवले 29 आणि 29 मध्ये किती मिळवणार आपण आता 18. 29 आणि 18 ची बेरीज किती येते 47. पर्याय क्रमांक 2. म्हणजे क्रमाने संख्या मागची संख्या त्याच्यात मिळवत गेलो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. पुढचा प्रश्न आहे 13, 14, 27, 55, 53, 111. 13, 14, 27, 27 डबल झालंय. आता कदाचित जर फरक काढला तर इथे 1चा फरक येतोय. 14 आणि 27, 14 दुने 28 म्हणजे जवळजवळ 13चा फरक येतो. इथे 1चा फरक, इथे 13चा फरक, पुन्हा इथे 0चा, इथे पुन्हा फरक बदलते. म्हणून आपण मिश्र प्रकार आहे का असा विचार करून बघूया. जर आपण 13, 14, 27, 27, 55, 53, 111 एकाड एक फरक आहे का बघूया. कारण ज्यावेळेस सलग सहसंबंध येत म्हणजे फरक लक्षात येत नाही, मध्येच संख्या वाढते, मध्येच कमी होते, कदाचित काहीच फरकही दिसत नाही, अशा वेळेस एकाड एक संबंध आहे का हे पडताळून बघायचं. 13, 27, 55, 111 आलं. 14, 27, 53 पुढची संख्या आपल्याला वरच्या सहसंबंधातील शोधायची, 111 ची शोधायची नाहीये. त्याच्यामुळे आपण याचा विचार नाही केला. जर वेळ कमी असेल तर नाही केला तरी पण चालेल, कारण आपल्याला 14 नंतर 27 दिले, 27 नंतर 53 आणि नंतरची येणारी, म्हणून आपण खालच्या सहसंबंधाचा विचार नाही केला तरी पण चालेल जर वेळ कमी असेल तर. इतर वेळेस तुम्ही प्रश्न व्यवस्थित सोडू शकता. 14 आणि 27 चा सहसंबंध 14 दुने 28 आहे. पाड्याचा जर विचार केला तर 14 दुने 28, त्यातनं 1 वजा केलाय. 27 आणि 53 संबंध आहे. 27 च्या पाड्यात 53 54 आहे. 27 दुने 54, त्यातही 1 वजा केले. बरोबर 1 लक्षात येत आहे की ते पाढा दिलाय, परंतु पाढा देताना पट करताना 1 वजा केले. म्हणजे 14 ला कितीने गुणलंय, 14 दुने 28 वजा 1 म्हणजे दिलेल्या संख्येला 2 ने गुणलंय आणि वजा 1 केलंय. 14 दुने किती येतात 28 वजा 1, पुन्हा 27 गुणिले 2 वजा 1, 27 दुने 54 वजा 1 म्हणून 53 येते. म्हणून आता आपण काय करणार, 53 गुणिले 2 वजा 1, 53 दुने आपण एका मिनिटातही तयार करू शकतो. 3 दुने 6, 5 दुने 10, 106. मात्र आपल्याला त्यातनं 1 वजा करायचे म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया. 34, 68, 102 आणि 36. 34, 68, 102 आणि 36 फरक बघा. 34 आणि 68 मध्ये बरोबर 68 वजा 34 जर केले तर फरक येतोय 34. वजाबाकी करायचे. फरक म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. 64 मधून 34 वजा केले, फरक येतोय 34. तसंच 102, आता लगेच निरीक्षण करताना आपल्याला फरक कितीचा आहे हे काही लगेच एवढे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे आपण जर वेळ भरपूर असेल तर सराव करायचा आहे. म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपण सराव करतोच, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या संख्या कदाचित 4 1 4 4 एकक स्थानचा जर विचार केला तर 4च्या पाढ्यातील 4 1 4 4 2 8 4 3 12 एकक स्थान, 4 चौक 16 म्हणजे 4चा काहीतरी सहसंबंध असू शकतो. म्हणून कदाचित या 34चा सहसंबंध या सर्व संख्यांशी आहे का, तर 68 मधनं 34 गेले, उत्तर येतं 34. 102 मधनं 68 गेले. बघा वजाबाकी केल्यानंतर लगेच लक्षात येईल आपल्याला 2 मधनं 8 जात नाही, 12, 12तनं 8 गेले 4 आणि ते राहिले होते 9, 9तनं 6 गेले 34. बघा या ठिकाणी देखील सहसंबंध फरक आलेला आहे 34. पुन्हा पुढचा फरक जर आपण काढला तर 136 वजा 102, 4 303 म्हणजे उत्तर येते 34. म्हणजे बरोबर या ठिकाणी 34चा पाढा दिलेला आहे. 34 1 34, 34 जुने 68, 34 त्रिक 102, 34 चोक 136 म्हणून 34 5 आपल्याला या ठिकाणी करायचे. 5 करायचं म्हणजे 5 पट करायचे. 5 ने त्याला डायरेक्ट गुणू शकतो. 5 चोक 20, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 170. या ठिकाणी डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळते 34चा पाढा.
एक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3, 8, 15, 24 आणि 35. मग 3, 8, 15, 24 आणि 35 मध्ये काही फरक आहे का? काही संख्या वर्ग संख्या आहे का? किंवा गुणाकारात काही संख्यांचा पट दिलेला आहे का? ते आपण बघूया. तर 3, 8, 15, 24 हो, या सर्व संख्या आपल्याला वर्ग संख्यांच्या जवळपास असणाऱ्या संख्या दिसत आहेत बघा. जर वर्ग संख्या आपण वारंवार निरीक्षणाने डोळा खालून गेलेले असतील तर या सर्व संख्या वर्ग संख्यांच्या आसपास असणाऱ्या संख्या आहे. 3 च्या जवळ असणारी वर्ग संख्या आहे 4, 8 च्या जवळ असणारी 9, 15 च्या जवळ 16, 24 च्या जवळ 25, 35 च्या जवळ 36. काय झालंय? 3 तयार करताना वजा 1 केलंय, 8 तयार करताना पुन्हा वजाच केले. बरोबर, सगळीकडे वजाबाकीच केलेली आहे. मग 36 मधनं 1 गेला वजा. म्हणजे बघा 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा, 5 चा, 6 चा आणि आता आपल्याला घ्यावं लागेल 7 चा वर्ग. 7 चा वर्ग किती बरं? 49 आणि 49 मधनं 1 गेला 48. म्हणजे पर्याय क्रमांक 3 वर्ग संख्या लिहून ठेवायचे. नेमकं काय सहसंबंध तर्क लागलाय ते लक्षात येईल. वर्ग संख्या वजा 1. स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. हे बघा 1015. त्यानंतर पुढची संख्या दिली आहे 2128, 3645, 5566. आता या सर्व संख्या प्रकारामध्ये काय लक्षात येते बघा बरं. 10, 15 वर्ग संख्या नाही दिसत आहे. मूळ संख्या आहे असंही म्हणू शकत नाही, कारण इथे 28 आलेला आहे, एकक आणि 8 आहे, इथं 5 आहे, कदाचित 5च्या पाड्यात असू आहेच आहे. हे 2च्या पाड्यात असणारे मूळ संख्या पण नाहीये, वर्ग संख्या पण नाही. मग आणखी काय आहे ते बघूया. तर 10, 15, 21, 28 म्हणजे ह्या संख्या कोणत्या तरी पाढ्यातील आहे. हो, हे लक्षात येते की ह्या दोन्ही संख्या 11च्या पाड्यात आहे. तसंच हे काय आहे का? हो, ह्या संख्या 9च्या पाड्यात आहे. 36, 45, 21, 28 7च्या पाड्यात आहे. तसंच ह्या दोन्ही संख्या 5च्या पाड्यात आहे. लक्षात येते बघा. पहिल्या संख्येचा गट हा 5च्या पाड्यातील संख्येचा गट आहे. इथे 7च्या पाड्यातील संख्या 7 त्रिक 21, 7 चोक 28. पुढची संख्या आहे 9च्या पाड्यातील 9 चोक 36, 9 5 45. तसंच 11. म्हणजे या ठिकाणी क्रमाने विषम संख्यांचा गट आहे आणि त्या संख्या दिलेल्या संख्या त्या विषम संख्यांच्या पाड्यातील गट आहे. परंतु तो कसा तयार झाला? तर 5 दुनी 10, 5 त्रिक 15 याला 2 आणि 3 या दोन्हींनी गुणाकार करून आलेल्या संख्या जशाच तशा घेतल्या. 5 दुनी 10 घेतले आणि 5 त्रिक 15 जसे तसे घेतले. पुढची संख्या घेताना काय केलंय? 7 त्रिक घेतलंय. म्हणजे 5 ला ज्या संख्येने गुणलं त्याच्या शेवटची संख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला 7 आणि 3 चा गुणाकार 7 त्रिक 21, 7 चोक 28. तसंच 9 चोक 36, 9 5 45, 11 5 55, 11 चोक 66 म्हणून आता 13चा घ्यायचंय. परंतु घेताना आपल्याला 11 चोक 66 होतं. 13 सक घ्यावं लागेल आणि 13 सत्त घ्यावं लागेल. 13 चा पाडा आपल्या या ठिकाणी पाठ असावा लागेल. 13 सक करायचे आणि 13 सत्त पण करायचे. 13 सक 78, 13 साती 91 म्हणून 78, 91 असं उत्तर येऊ शकतं. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15/5, 21/6, नंतर 28/7, 36/8. आता ह्या संख्यांचं जर चांगलं व्यवस्थित निरीक्षण केलं तर जर ह्या सर्व संख्या त्रिकोणी संख्यांचा गट या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा. त्रिकोणी संख्या मगाशी चार्ट दाखवला तुम्हाला. त्या चार्ट मध्ये सर्व त्रिकोणी संख्या मांडलेल्या होत्या. या ठिकाणी त्रिकोणी संख्या
15 5 21 28 36 म्हणजे एक ठिकाणी क्रमाने तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे, परंतु पाचवी त्रिकोणी संख्या 15 1 2 3 4 5 पाचवी त्रिकोणी संख्या 15 सहावी त्रिकोणी संख्या 21 सातवी त्रिकोणी संख्या 28 आठवी त्रिकोणी संख्या 36 म्हणून नववी त्रिकोणी संख्या आपल्याला घ्यावी लागणार आहे 45 नववी त्रिकोणी संख्या आहे 45 म्हणजेच संख्यांचा पाया आणि संख्या ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या पाठ असाव्या लागतील म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्रिकोणी संख्या. त्यानंतर ह्या सर्व वर्ग संख्या आहे. जर पॉइंटचा विचार काढून टाकला तर 16 25 36 49 म्हणून पुढची वर्ग संख्या आपली आहे 64. परंतु डायरेक्ट 64 न घेता आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे 6.4 म्हणून पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी संख्यांचे वेगवेगळे गट वेगवेगळे प्रकार वर्गीकरण यांचा अभ्यास करून वर्गसंख्या त्रिकोणी संख्या आणि त्याचबरोबर सम विषम संख्या पाढे या सर्वांचा अभ्यास करून संख्या मालिका या प्रकारावरील अभ्यास प्रश्न व्यवस्थित सोडवावे अशी अपेक्षा आजच्या तासिकेला या सर्व घटकांची उजळणी करण्याचा प्रयत्न केला. त्या बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 25-26 साठी खूप खूप शुभेच्छा. सर्व प्रश्न तुम्ही अटेंड करावे आणि ते व्यवस्थित सोडवावे यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या श्रीरामपूर पंचायत समिती समितीच्या प्रमुख सामलेटे मॅडम यांनी आजच्या मिशन आरंभच्या तासिकेसाठी जी मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचेही तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ या प्रकल्पाचे देखील खूप खूप आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते. धन्यवाद.